श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या 19 मार्च गुरुवार फाल्गुन अमावस्या आहे। धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की अमावस्येच्या रात्री काही शक्ती अत्यंत सक्रिय असतात। या रात्री जर आपण काही साधे पण योग्य उपाय केले तर घरातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात। पण जर या दिवशी पूर्णपणे दुर्लक्ष झाले तर काही लोकांच्या मते घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, वादविवाद वाढू शकतात आणि आर्थिक अडचणी देखील वाढू शकतात। म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या केला जातो। हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही सहज करू शकतो, पण या उपायाबद्दल फार कमी लोकांना माहिती असते। उद्याच्या फाल्गुन अमावस्येच्या दिवशी रात्री घराच्या उंबरठ्यावर फक्त 3 साध्या वस्तू जाळायच्या आहेत। असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरातील नजरदोष, नकारात्मक ऊर्जा, सतत होणारे वादविवाद आणि पैशांशी संबंधित अडचणी कमी होण्यास मदत होते। काही लोक तर असेही सांगतात की या उपायामुळे घरातील वातावरण हळूहळू शांत आणि सकारात्मक बनते। पण मंडळी, हा उपाय करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत आणि हा उपाय कसा करायचा हे जर योग्य पद्धतीने समजून घेतले नाही तर त्याचा परिणाम मिळत नाही। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर सांगणार आहे। अनेक लोक हा उपाय करताना काही छोट्या चुका करतात, त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया फाल्गुन अमावस्या हा दिवस इतका विशेष का मानला जातो आणि या दिवशी उपाय केल्याचे महत्त्व काय आहे। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे। दर महिन्याला अमावस्या येते, पण प्रत्येक अमावस्येची ऊर्जा आणि तिचे धार्मिक महत्त्व वेगळे असते असे मानले जाते। फाल्गुन महिन्यात येणारी ही अमावस्या विशेष मानली जाते, कारण हा काळ हळूहळू नवीन वर्षाच्या प्रारंभाकडे जाणारा असतो। त्यामुळे या काळात केलेले जप, तप, दान किंवा छोटे उपाय सुद्धा भविष्यात सकारात्मक परिणाम देतात असे अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे। या दिवशी विशेषतः पितृस्मरण करण्याला खूप महत्त्व दिले जाते। असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण काढून त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर त्यांच्या आशीर्वादामुळे घरात सुख शांती टिकून राहते। अनेक घरांमध्ये या दिवशी पितृदेवतांसाठी दीप लावणे, दान करणे किंवा साधी प्रार्थना करणे ही परंपरा आजही पाहायला मिळते। त्याचबरोबर हा दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान महादेवांच्या उपासनेसाठी देखील शुभ मानला जातो। श्रद्धेने केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला शांतता देते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत होते असे मानले जाते। मंडळी, अनेक लोकांचा असा अनुभव आहे की काही काळ घरात अचानक अडचणी वाढू लागतात। कामात यश मिळत नाही, पैसा टिकत नाही, घरात छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे होतात, मुलं वारंवार आजारी पडतात किंवा घरात सतत एक प्रकारची अस्वस्थता जाणवते। अशा वेळी अनेक ज्येष्ठ लोक एक गोष्ट सांगतात, घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते। म्हणूनच आपल्या धर्मात कापूर, धूप आणि दीप यांना खूप विशेष स्थान दिले गेले आहे। जेव्हा आपण घरात कापूर जाळतो किंवा धूप लावतो तेव्हा त्याचा सुगंध आणि धूर वातावरण शुद्ध करण्यास मदत करतो असे मानले जाते। अनेक घरांमध्ये आजही संध्याकाळी देवासमोर कापूर जाळून आरती केली जाते। असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण अधिक शांत व प्रसन्न बनते। आणि म्हणूनच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सांगितला जाणारा हा उपाय कापराशी संबंधित आहे, पण त्यामध्ये अजून 2 वस्तू वापरल्या जातात, ज्यामुळे हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो। पुढे आपण जाणून घेणार आहोत उद्या संध्याकाळी हा उपाय नेमक्या कोणत्या वेळेत करायचा आणि त्यासाठी आधी कोणती छोटी तयारी करायची। मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, हा उपाय नेमका कोणत्या वेळेला करायचा। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हा उपाय संध्याकाळी करणे अधिक योग्य मानले जाते। साधारणपणे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला जाऊ शकतो। या वेळेमध्ये तुम्हाला सोयीची वेळ निवडून हा उपाय करता येईल, परंतु शक्य असेल तर संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा, कारण संध्याकाळचा हा काळ
आपल्या धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. सूर्यास्तानंतरचा हा काळ असा मानला जातो की त्यावेळी घरामध्ये दिवा लावणे, देवाचे नामस्मरण करणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरते. म्हणूनच हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम घरात एक छोटीशी तयारी करायची आहे. सर्वात आधी देवघरामध्ये एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर देवासमोर अगरबत्ती किंवा धूप लावा. 2 मिनिटे शांत बसून मनापासून प्रार्थना करा. आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहावी अशी भावना मनात ठेवा. यानंतर शक्य असेल तर तुळशीसमोर देखील एक दिवा लावा. आपल्या धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक ठिकाणी तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून अमावस्येच्या दिवशी तुळशीपाशी दिवा लावणे शुभ मानले जाते. हे सर्व केल्यानंतर आपण मुख्य उपाय सुरू करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी फार मोठ्या किंवा महागड्या वस्तूंची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या फक्त 3 साध्या वस्तू लागणार आहेत. पण या 3 वस्तूंचे धार्मिक महत्त्व खूप मोठे मानले गेले आहे. पुढे आपण जाणून घेऊया या उपायासाठी लागणाऱ्या त्या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा प्रकारे तयार करायच्या. मंडळी, आता आपण त्या 3 वस्तूंविषयी सविस्तर जाणून घेऊया ज्या या उपायामध्ये वापरायच्या आहेत. हा उपाय करण्यासाठी फार काही मोठी तयारी लागत नाही. साध्या घरगुती वस्तूंनी देखील हा उपाय सहज करता येतो. सर्वप्रथम तुम्हाला एक मातीची छोटी पणती घ्यायची आहे. जर मातीची पणती उपलब्ध नसेल तर तुम्ही साधी स्टीलची किंवा पितळेची प्लेट देखील वापरू शकता. मुख्य उद्देश एवढाच आहे की त्यामध्ये आपण या वस्तू ठेवून त्यांना प्रज्वलित करू शकू. यानंतर पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू आहे कापूर. शक्य असेल तर भीमसेनी कापूर वापरणे अधिक चांगले मानले जाते, कारण भीमसेनी कापूर जाळल्यावर त्याचा सुगंध आणि धूर वातावरण अधिक शुद्ध करतो असे मानले जाते. जर भीमसेनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा कापूर देखील चालेल. या उपायासाठी तुम्हाला साधारण 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या पंतीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर दुसरी वस्तू आहे मोहरी. शक्य असेल तर पिवळी मोहरी घ्या. आपल्या पारंपरिक श्रद्धेनुसार मोहरीचा वापर अनेक ठिकाणी नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या उपायामध्ये फक्त 1 चिमूटभर पिवळी मोहरी त्या कापुरावर टाकायची आहे. जर पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर काळी मोहरी देखील वापरू शकता. आणि तिसरी वस्तू आहे लवंग. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लवंग तुटलेली किंवा फुटलेली नसावी. पूर्ण आणि अखंड अशा 5 लवंगा घ्यायच्या आहेत. या 5 लवंगा देखील त्या कापूर आणि मोहरीसोबत ठेवायच्या आहेत. मंडळी, या 3 साध्या वस्तू कापूर, मोहरी आणि लवंग एकत्र वापरल्या जातात तेव्हा त्याला धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी मानले जाते. अनेक घरांमध्ये या वस्तूंचा वापर वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि नकारात्मकता कमी करण्यासाठी केला जातो. मंडळी, आता या उपायातील सर्वात महत्त्वाचा टप्पा समजून घेऊया. तुम्ही प्लेट किंवा मातीची पणती घेतली आहे. त्यामध्ये 7 कापराच्या वड्या ठेवल्या आहेत. त्यावर चिमूटभर मोहरी आणि 5 अखंड लवंगा ठेवलेल्या आहेत. आता पुढे काय करायचे ते नीट लक्ष देऊन ऐका. सर्वप्रथम ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे. देवासमोर 2 क्षण शांत उभे राहून मनात प्रार्थना करा. आपल्या घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी भावना मनात ठेवा. यानंतर त्या कापुराला प्रज्वलित करा, म्हणजेच कापूर पेटवा. कापूर पेटवल्यानंतर लगेचच तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा. हा जप मनात किंवा हलक्या आवाजात करू शकता. काही क्षण देवघरासमोर हा कापूर जळू द्या. त्यानंतर ती प्लेट हातात घ्या. आता तुम्हाला त्या कापुराचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. सर्वप्रथम घरातील जो सर्वात शेवटचा कोपरा आहे तिथे जा. तिथून हळूहळू घरातील प्रत्येक खोलीतून चालत या आणि त्या कापुराचा धूर घरभर फिरवा. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की या प्रकारे कापुराचा धूर फिरवल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. धूर फिरवत असताना मनात किंवा हलक्या आवाजात सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. मंत्र जपामुळे मन एकाग्र राहते आणि वातावरण अधिक सकारात्मक बनते असे मानले जाते. असे करत करत शेवटी तुम्हाला घराच्या मुख्य उंबरठ्याजवळ यायचे आहे. उंबरठा म्हणजे घराचा प्रवेशद्वार. आपल्या परंपरेनुसार उंबरठ्याला खूप महत्त्व दिले गेले आहे, कारण घरात येणारी प्रत्येक ऊर्जा सकारात्मक असो किंवा नकारात्मक ती या उंबरठ्यातूनच प्रवेश करते असे मानले जाते. म्हणून उंबरठ्याच्या मधोमध ती प्लेट ठेवायची आहे आणि कापूर पूर्णपणे जळेपर्यंत तिथेच ठेवायची आहे. मंडळी, उंबरठ्यावर ठेवलेला कापूर जळत असताना तुम्ही शक्य असेल तर काही क्षण तिथेच उभे राहा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा.
असे मानले जाते की मंत्रजपामुळे मन शांत होते आणि घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते. थोड्या वेळाने कापूर पूर्णपणे जळून संपेल आणि प्लेटमध्ये उरलेले पदार्थ थंड होतील. कापूर जळून झाल्यावर लगेचच त्या राखेला हात लावू नका. थोडा वेळ जाऊ द्या. सर्व वस्तू शांत झाल्यावरच पुढची प्रक्रिया करायची आहे. जेव्हा प्लेटमधील सर्व वस्तू थंड होतील तेव्हा त्या राखेमध्ये थोडेसे स्वच्छ पाणी टाका. जास्त पाणी घालायची गरज नाही, फक्त थोडेसे पाणी घालून ती राख शांत करायची आहे. यानंतर ती राख किंवा पाणी तुम्ही घराबाहेर घेऊन जा. घराजवळ एखादे झाड असेल तर त्या झाडाच्या खोडाशी हे पाणी टाकू शकता. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे पाणी तुळशीच्या झाडाला टाकायचे नाही. तुळशीला पवित्र मानले जाते, म्हणून हे पाणी इतर कोणत्याही झाडाला टाकले तरी चालते. मंडळी, आपल्या परंपरेनुसार घराचा उंबरठा हा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो. घरात येणारे पाहुणे असोत, शुभ प्रसंग असो किंवा रोजची ये-जा, सर्व काही या उंबरठ्यातूनच होते. त्यामुळे अनेक धार्मिक कृतींमध्ये उंबरठ्याला विशेष स्थान दिले गेले आहे. असे मानले जाते की जेव्हा अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावर कापूर, मोहरी आणि लवंग जाळले जातात तेव्हा घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. काही लोकांच्या मते यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण टिकून राहण्यास मदत होते. म्हणून हा छोटासा उपाय श्रद्धेने केल्यास मनालाही समाधान मिळते आणि घरातील वातावरण अधिक प्रसन्न राहते. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत फाल्गुन अमावस्येच्या दिवशी करता येणारा आणखी एक छोटासा पण प्रभावी उपाय, जो घरातील सुख शांतीसाठी उपयुक्त मानला जातो. या उपायासाठी तुम्हाला फक्त एक साधा ग्लास घ्यायचा आहे. तो काचेचा असला तरी चालेल किंवा स्टीलचा असला तरी चालेल. त्या ग्लासमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. यानंतर देवघरात जा. देवासमोर एक दिवा लावा आणि अगरबत्ती लावा. काही क्षण शांत बसून मन एकाग्र करा. त्यानंतर देवघरासमोर एक आसन टाका आणि त्या आसनावर आरामात बसा. आता तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारी असलेले बोट त्या पाण्याच्या ग्लासामध्ये हलकीच ठेवायचे आहे. हे करताना मन शांत ठेवायचे आहे. यानंतर कालभैरव अष्टक 3 वेळा म्हणायचे आहे. ज्यांना पूर्ण स्तोत्रपाठ नसेल त्यांनी मनात भगवान शिवांचे किंवा कालभैरवांचे स्मरण केले तरी चालेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे. असे मानले जाते की या प्रकारे केलेल्या मंत्रस्मरणामुळे त्या पाण्यावर सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. यानंतर ते पाणी तुम्हाला संपूर्ण घरात शिंपडायचे आहे. घरातील प्रत्येक कोपऱ्यात, मुख्य दरवाजाजवळ, उंबरठ्यावर आणि शक्य असेल तर घराच्या प्रवेशद्वाराजवळही थोडेसे पाणी शिंपडा. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की या प्रकारे मंत्रस्मरण करून पाणी शिंपडल्याने घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक बनते. काही जण असेही सांगतात की घरात जर वास्तूशी संबंधित काही त्रास जाणवत असेल किंवा सतत अस्वस्थता वाटत असेल तर हा उपाय केल्याने मनाला खूप समाधान मिळते. म्हणूनच शक्य असेल तर या फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काही क्षण देवासाठी काढा, दिवा लावा, प्रार्थना करा आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दिवसाचे महत्त्व समजेल. चला मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.